अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. झाड ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम असतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळत असते, घरात सुख समृद्धी सुद्धा येत असते. अशाच एका वनस्पतीचं आपण आज वर्णन पाहूया. त्या वनस्पती म्हणजे गोकर्ण. गोकर्ण ही पांढरी किंवा निळ्या रंगाची असते. तिला पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची फुलं असतात. या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणून याला गोकर्ण असे म्हणतात. निळ्या रंगाचे फूल भगवान श्री हरी विष्णूला प्रिय असते. गोकर्णाच्या वेलीला वेल असेही म्हणतात. शास्त्रानुसार घरामध्ये गोकर्ण लावल्याने धनाची प्राप्ती होते. हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो आणि पैशाचा पाऊस पडतो असं म्हणतात. हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी आपण केलेले कष्ट सफल होतात. निळ्या रंगाची गोकर्ण वेल जशी वाढली जाते तशी घरात समृद्धी येते असं मानलं जातं. तसेच पैशासंबंधी सर्व समस्या संपुष्टात येतात. गोकर्णीच्या वेलीच्या वाढीसोबत घरात भरपूर असे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शनिदेवाच्या पूजेमध्ये निळ्या गोकर्णीच्या फुलाला खूप महत्त्व आहे. याने आपली साडेसाती आणि शनिदोष हे पूर्ण नष्ट होतात. दर शनिवारी गोकर्णाची निळी फुले आपण शनिदेवाला अर्पण करावी, ज्यामुळे आपल्याला काही जो शनी त्रास असेल तो निघून जाईल. गोकर्णाची वेल ही घरात कुठल्या दिशेला लावावी? गोकर्णाची वेल ही घरात आपल्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर किंवा पूर्व यांच्यामधली जी दिशा असते त्या दिशेला आपण गोकर्णाची वेल लावावे. या दिशेला निळा गोकर्ण लावल्यास त्यांचे शुभ परिणाम दिसतात. या दिशेला ईश्वराचा वास असतो, त्यामुळे हे रोप आपल्याला त्या दिशेलाच लावायला आहे. हे रोप विष्णूलाही प्रिय आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण गोकर्णीचं रोप हे शुक्रवारी किंवा गुरुवारी या दिवशी लावू शकता. असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. तसेच गोकर्णाच्या रोपाला आपल्या चांगल्या नशिबाचे प्रतीकही मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाची वेल जरी वाढली तर म्हणतात घरात धनाची प्राप्ती होते असं म्हणतात. गोकर्णाचे रोप जर आपल्या घरी असेल तर तुम्ही मात्र 3 चुका करू नका. त्या 3 चुका केल्या तर त्याचे उलट परिणामही आपल्याला दिसू शकतात. तर कुठले हे 3 चुका ते आज आपण पाहूया. पहिली चूक म्हणजे काय? गोकर्णाची वेल ही खूप सुंदर दिसते म्हणून काही जण काय करतात ते आपल्या बेडरूम जवळ किंवा बेडरूममध्ये लावतात. तर वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचं आहे. तुम्ही गोकर्णाचे रोप हे आपल्या घराच्या बेडरूम जवळ किंवा बेडरूममध्ये ठेवू नका, कारण हे वास्तुशास्त्रानुसार चुकीचं आहे. असं केल्यानं तुमच्या घरात धनाची लक्ष्मीची कमतरता भासते असं म्हणतात. त्यामुळं तुम्ही ही गोष्ट करू नका. बेडरूममध्ये गोकर्णाचे रोप कधीही लावू नये. त्याच्या आजूबाजूला ठेवल्याने फायदा किंवा तोटा होऊ शकतो. दुसरी चूक म्हणजे कोमेजलेलं गोकर्णाचं रोप. वास्तुशास्त्रानुसार कधीही कोमेजलेल्या किंवा सुकलेल्या गोकर्णाचे रोप आपल्या घरात लावू नये. असे मानले जाते की जर आपण वाळलेले झाड घरात ठेवले तर त्याचं नुकसान आपल्यालाच होतं, म्हणजे त्याची निगेटिव्हिटी आपल्या घरात येते. त्यामुळे गोकर्णाच्या रोपाची घरात आर्थिक स्थिती बिघडू नये. गोकर्णाचं सुकलेलं रोप आपल्या घरी लावू नये. त्या गोकर्णाच्या कोमेजलेल्या गोकर्णामुळे आपल्या घरात निगेटिव्हिटी येते. त्यामुळं तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये गोकर्णाची वेल नेहमीही ताजी आणि पूर्ण अशी टवटवीत असेल अशीच लावा. काही कारणानं जर ती सुकली तर ताबडतोब आपण ती काढून टाका आणि त्याच्या जागी दुसरं गोकर्णाचं रोप तुम्ही लावा. गोकर्णाचे फूल हे घरामध्ये आनंद दर्शवतं. असं मानलं जातं की ही वनस्पती सहजपणे फुलत नाही. विशेषतः ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथं त्यांचं फूल कधीही येत नाही. म्हणून या वनस्पतीच्या वेळेतून फुले सहज उगवल्यास ते आपलं नशीब पालटू शकतं आणि घरात सुख समृद्धी आणतं. त्यानंतर तिसरी चूक म्हणजे काय? गोकर्णाच्या रोपाच्या बाबतीत करू नये. ती म्हणजे घरात जर गोकर्णाचा वेल असेल तर मांस किंवा मद्यपान हे करू नये. गोकर्णाच्या रोपाला तुम्ही स्पर्श करू नये. कारण गोकर्णाचं रोप हे खूप पवित्र मानलं जातं. जर आपल्या घरात गोकर्णाचं रोप लावलं असेल तर त्यावेळी मांस किंवा मद्यपान जर तुम्ही केलं असेल तर त्याला स्पर्श करू नका असं मानलं जातं. कारण आपल्या घरात गोकर्णाचं रोप असेल आणि आपण सर्व गोष्टी करत असू तर आपल्या त्या गोकर्णाच्या वृक्षाचा म्हणजे अपमानाचं आहे असं मानलं जातं.
त्यामुळे तुम्ही जर ह्या चुका करत असताल तर तुमच्या घरी गोकर्णाचं रोप असेल तर तुम्ही त्या चुका करू नका, त्या चुका टाळा. रात्रीच्या वेळी कोणत्याही वनस्पतीला स्पर्श करू नये. विशेषतः गोकर्णाचे रोप जर असेल तर रात्रीच्या वेळी तुम्ही त्याला स्पर्श करू नका. त्याला स्पर्श केल्यानंतर आपल्याला त्याचा वास्तुदोष लागतो किंवा आपल्याला त्यांचा दोष लागतो असं म्हणतात. वास्तूमध्ये आपल्या जर गोकर्णाचं रोप असेल तर गोकर्णाचं रोप हे बाथरूमपासून दूर ठेवा. बाथरूममुळे त्याला पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत नाही. त्यामुळं गोकर्णाचे रोप तुम्ही बाथरूम शेजारीही लावू नका. गोकर्ण वनस्पती शिवलिंग रूम किंवा अभ्यासाच्या ठिकाणी ठेवावी. चैतन्य वाढीस प्रोत्साहन देणारी जागा निवडावी. शिवाय घराच्या अंगणात गोकर्णाचे रोप लावणं खूप शुभ मानलं जातं. गोकर्णाचे 2 प्रकार आहेत. एकाला निळी फुले येतात आणि दुसऱ्याला पांढरी फुले येतात. निळ्या रंगाचे गोकर्णाचे झाड हे सहज उपलब्ध होतं, परंतु या दोन्हीपैकी कोणतेही रोप तुम्ही घरी लावे. घरी लावताना गोकर्णाचे रोप आपल्या घरी असल्याने घरात सुख आणि समृद्धी नांदते. मात्र त्या रोपांची विशेष काळजी तुम्ही घ्या. हे एक पूजनीय रोप मानलं जातं. ग्रंथानुसार गोकर्णाचं फूल अपराजित, विष्णुप्रिय, विष्णुकांता इत्यादी नावाने देखील गोकर्ण लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्ण हे शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावाने घरात सुख शांतीचं वातावरण राहतं. घरातील सदस्याचं मन स्थिर राहतं असेही मानले जातं. गोकर्ण हे अतिशय मोहक वनस्पती मानले जाते. ती ज्या ठिकाणी राहते तिथं सुख समृद्धी नांदते असं म्हणतात. तुम्ही योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी लावलं तर त्यांचे तोटे न होता तुम्हाला जीवनात सकारात्मक परिणामही होतो. आणि घरात गोकर्णाचे रोप लावण्यापूर्वी वास्तुतज्ञाच्या काळजीपूर्वक विचार करणे ही आवश्यक असते. श्री स्वामी